नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण पूर्ण आठवड्यासाठीच्या रांगोळ्या बघतो आहोत, म्हणजे 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या. ह्या रांगोळ्या एकदम सोप्या, सुंदर आणि कमी वेळात होणाऱ्या, झटपट होणाऱ्या आहेत आणि तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आहे. कारण की जर तुम्ही आपली बेसिक रांगोळींची जर सीरीज बघितली असेल मैत्रिणींनो, त्यात मी सर्व जे बेसिक आकार आहे ते कव्हर केलेले आहेत. त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल, तर तुम्हाला ह्या रांगोळ्या नक्कीच जमतील. आणि जर अजूनही जर बघितले नसतील ते व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आहे, तर नक्की चॅनलला भेट देऊन एकदा ते व्हिडिओ बघा आणि ह्या आकारांची प्रॅक्टिस करा. तुम्हाला लगेच ह्या रांगोळ्या येतील आणि तुम्ही नवीन पण डिझाइन शिकाल आणि तुम्ही तुमच्या मनाने पण रांगोळ्या काढू शकाल, असे ते व्हिडिओ आहेत. तर नक्की एकदा ते व्हिडिओ बघा. आणि आजच्या रांगोळ्या म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नक्की आवडणार आहेत, कारण की एकदम झटपट होणाऱ्या सोप्याच रांगोळ्या आहेत, छोट्या-छोट्या आहेत. जेणेकरून तुम्ही त्या सकाळी कितीही घाई-गडबड असली तुमच्या मागे, तरी तुम्ही त्या अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत काढू शकाल अशा रांगोळ्या आहेत. आणि कलर कॉम्बिनेशन जर विचाराल ना आजच्या रांगोळ्यांचं, एकदम छान वापरलंय मी. म्हणजे नेहमीसारखंच पण एकदम छान वाटतंय ते कॉम्बिनेशन. पिवळा कलर, आणखीन जांभळा कलर, आमसुली कलर, असे 2-3 कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय. खूप सुंदर दिसतायत रांगोळ्या. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला तुमचं दुसरं कुठलं कलर कॉम्बिनेशन वापरायचं असेल, तर नक्कीच वापरू शकतात. खूप छान आहेत. तर मैत्रिणींनो, कालपासून अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये शुभचिन्हांच्या रांगोळ्या बघितलेल्या आहेत. तर आजच्या ज्या रांगोळ्या आहेत तुम्ही त्या दारासमोर काढू शकतात किंवा देवासमोरही काढू शकतात. आणि अशाच रांगोळ्या आपण ज्या अधिक मास विशेष रांगोळ्या आहेत, त्या काही छोट्या-छोट्या म्हणजे शॉर्ट व्हिडिओमधून काही बघणार आहोत पूर्ण महिन्यासाठी आणि काही लाँग व्हिडिओमधून पण बघणार आहोत. तर अशाच छान-छान रांगोळ्या, वेगवेगळ्या सणांच्या रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या शिकवल्या जातात आणि अशा पद्धतीने रांगोळ्या शिकवल्या जातात, की तुम्हाला त्या रांगोळ्या जमतात आणि तुम्हीही नवीन रांगोळ्या ट्राय करतात. कारण की मला बऱ्याच अशा कमेंट्स येतात मैत्रिणींच्या, की आम्ही तुमच्या रांगोळ्या बघून रांगोळ्या काढतोय आणि नवीन रांगोळी शिकतोय आणि स्वतःच्या मनाने सुद्धा रांगोळ्या त्या मैत्रिणी काढायला लागल्या आहेत. तर तुम्हा सर्वांचं खूप कौतुक आहे. खूप कौतुक करायचंय मला, कारण की तुम्ही शिकताय, नवीन रांगोळ्या काढताय, नवीन रांगोळ्या ट्राय करताय. आणि ज्या मैत्रिणी अजूनही जर दारासमोर रांगोळी काढत नसाल, तर तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे, एकदम मनापासून रिक्वेस्ट आहे, विनंती आहे मैत्रिणींनो. आता हा अधिक महिना चालू झालाय. ह्या महिन्यापासून तरी तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात करा. तुम्हाला जर टाईम नसेल, तुम्ही एकदम छोट्या-छोट्या रांगोळ्या सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. अगदी 1 ते 2 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्कीच चॅनलला भेट द्या आणि त्या रांगोळ्या ट्राय करा. कारण मी फक्त माझ्या रांगोळ्या बघाव्या म्हणून नाही सांगत आहे किंवा माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज यावे म्हणून मी सांगत नाहीये. पण ही जी परंपरा आहे आपली रांगोळीची, पूर्वीपासून चालत आलेली, ती परंपरा पुढेही जपली गेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून ती ट्राय कराल, म्हणजे रांगोळ्या काढाल, तेव्हाच तुमचे जे मुलं आहेत, आपली जी पुढची पिढी आहे, ते शिकणार आहेत. ते पण पुढे त्यांच्या भावी आयुष्यात हे सर्व ट्राय करतील, आपल्या परंपरा जपतील. तर त्याची आत्तापासूनच सुरुवात करा मैत्रिणींनो आणि नक्की रांगोळी काढायला सुरुवात करा. काहीच अवघड नाहीये रांगोळी काढणं. एकदम सोप्या रांगोळ्या असतात आणि कमी वेळेतही छान-छान रांगोळ्या तुम्ही काढू शकतात. तर नक्की माझ्या ह्या रिक्वेस्टला मान द्या, विनंतीला मान द्या आणि रांगोळ्या काढायला सुरुवात करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल, की तुम्ही रांगोळ्या काढायला सुरुवात केलेली आहे असं. तुम्हाला जर रांगोळ्या जमत नसतील, तर मी तुम्हाला सांगितलंय आपले बेसिक रांगोळीचे भाग नक्की बघा. तुम्हाला आपोआप रांगोळी जमेल. प्रॅक्टिस करा रांगोळीची. रोज-रोज तुम्ही जेव्हा रांगोळी काढाल, तेव्हा तुमच्या हाताला वळण लागेल, बोटांना वळण लागेल. बरोबर ते आकार तुम्हाला जमायला लागतील. आणि काही रांगोळ्या अशा आहेत, आता ज्या आजच्या भागातल्या रांगोळ्या तुम्ही बघितल्याच असतील. यात आपण काही जास्त असे कर्व म्हणजे वळण वगैरे असे काढलेले नाहीये. फक्त टूलचा वगैरे, चमच्याचा वगैरे वापर करूनच रांगोळ्या काढलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत जेव्हा बघाल, तुम्हाला प्रत्येक रांगोळीमध्ये
चमचाचा वगैरे वापर केलेला दिसेल. तर अशा पद्धतीने पण तुम्ही रांगोळ्या ट्राय करू शकतात. असं काही नाही की बोटानेच काढल्या पाहिजे म्हणजे बोटाच्या चिमटीनेच काढल्या पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने जमतील त्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढा. आणि अधूनमधून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अधिक महिना विशेष रांगोळ्या घेऊन येणार आहे. मी ट्राय करेल नवीन रांगोळ्या घेऊन येण्याचा नेहमीसारख्याच. तर नक्की व्हिडिओ चेक करत राहा. रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. जे नवीन मेंबर्स आहे त्यांच्या माहितीसाठी सांगते. जुन्या मेंबर्सला माहितीच आहे. तर नक्की न चुकता व्हिडिओ बघा कारण की रोज एक तरी व्हिडिओ, एक लाँग आणि एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतो. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं असतं मैत्रिणींनो एकदम शॉर्टमध्ये रांगोळी काढून दाखवली जाते आणि लाँगमध्ये पूर्ण डिटेलमध्ये रांगोळी असते. प्रत्येक स्टेप एकदम व्यवस्थित तुम्हाला बघायला मिळते. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा आणि तुमच्या मैत्रिणींना पण हे व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. त्यांनाही नवीन रांगोळ्या बघायला मिळतील. त्याही त्यांच्या दारासमोर नवीन रांगोळ्या काढतील आणि आपल्या एका व्हिडिओमध्ये जवळपास 4 ते 5 रांगोळ्या असतात किंवा बऱ्याचदा मी पूर्ण आठवड्यासाठीच्या रांगोळ्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवते. त्यामुळे तुम्हाला ते सोपं जातं एका व्हिडिओमध्ये. मग तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल तुम्ही ती काढू शकतात किंवा ठरवून ठेवायचं आज ही रांगोळी काढू, उद्या ती. या पद्धतीने तुम्ही रांगोळ्या काढू शकतात. या रांगोळीमध्ये आपण बघा जांभळा कलर आणि पोपटी कलर, पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. खूप सुंदर दिसतं आणि मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही असा जो ब्लॅक कलरचा बेस आहे त्यावरच रांगोळी काढत जा म्हणजे उठून दिसते रांगोळी एकदम छान दिसते. तर हे आहे ग्रेनाइट. तर ग्रेनाइटवर मी रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यावर रांगोळी व्यवस्थित पसरवता पण येते. तुम्हाला शेप पण, आकार पण व्यवस्थित देता येतो. तर तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल, तर तुम्ही दुकानातून वगैरे घेऊ शकतात. जे टाईल वगैरेचं असतात दुकान ग्रेनाइट वगैरेचं, तिथून तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये बनवून घेऊ शकतात. आणि मला तुम्हाला एक विचारायचं आहे मैत्रिणींनो, की म्हणजे ह्या व्हिडिओचं ही शेवटची रांगोळी आहे, तर एक प्रश्न विचारायचा आहे मला. मला त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी वाट बघेल मैत्रिणींनो, खरंच मनापासून सांगते. जसं प्रत्येकाचं काहीतरी असतं प्रत्येक गोष्टीबद्दल, तसं तुम्हाला रांगोळीबद्दल काय वाटतं? ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता फॉर एक्झाम्पल मला काय वाटतं रांगोळी म्हणजे प्रेम. तर असंच तुमचं एक वाक्य असेल ते तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये लिहून मला पाठवायचं आहे. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रोज नवीन रांगोळी शिका.